संत समर्थ रामदास स्वामी, जीवन, कार्य आणि आजच्या काळातील त्यांचे महत्त्व. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान संताविषयी जाणून घेणार आहोत ज्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतीय समाजाला प्रेरणा देणारे आहे. ते म्हणजे समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामींचा जन्म इसवी सन 1608 मध्ये जांब, जिल्हा जालना येथे झाला. त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर होते. लहानपणापासूनच त्यांची ईश्वर भक्ती, चिंतनशील वृत्ती आणि वैराग्याची ओढ विलक्षण होती. विवाह मंडपातूनच त्यांनी संसाराचा त्याग केला आणि श्रीराम नामाचा जप करत भारतभर भ्रमण केले. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांनी समाज प्रबोधनाचे महान कार्य सुरू केले. समर्थांनी केवळ भक्तीचा संदेश दिला नाही, तर बल, बुद्धी, शिस्त, संयम, पराक्रम आणि राष्ट्रप्रेम यांचेही शिक्षण दिले. त्यांना वाटत होते की समाज आध्यात्मिकदृष्ट्या जितका सक्षम असावा, तितकाच तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम असला पाहिजे. याच उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रभर आणि इतर प्रदेशात अनेक मारुती, हनुमान मंदिरे उभारली. पूजेची ठिकाणे नव्हती, तर युवकांनी व्यायाम करावा, संघटित व्हावे, धैर्य वाढवावे आणि समाज रक्षणाची भावना जोपासावी, अशी त्यामागची व्यापक कल्पना होती. त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेता हे कार्य अत्यंत दूरदर्शी होते. समर्थ रामदास स्वामींचे साहित्य आजही प्रत्येकाला मार्गदर्शन करणारे आहे. मनाचे श्लोक हा ग्रंथ केवळ धार्मिक नसून जीवन जगण्याची कला शिकवणारा आहे. मनावर नियंत्रण, सत्य आचरण, अहंकाराचा त्याग, सदाचार, कर्तव्यनिष्ठा आणि आत्मपरीक्षण यांचा अत्यंत गहन संदेश या श्लोकांमधून मिळतो. आजच्या तणावपूर्ण आणि स्पर्धेच्या युगातही मनाचे श्लोक तितकेच उपयुक्त आहेत. त्यांचा दुसरा महान ग्रंथ म्हणजे दासबोध. हा ग्रंथ अध्यात्म, व्यवहार, नेतृत्व, समाजकारण, नैतिकता, विवेक, आत्मज्ञान आणि जीवनातील विविध प्रश्नांची उत्तरे देणारा आहे. अनेक विद्वान, अभ्यासक आणि आध्यात्मिक साधक आजही दासबोधाचा अभ्यास करतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने समर्थ रामदास स्वामींवर मत व्यक्त करण्यापूर्वी त्यांचे साहित्य आणि कार्य समजून घेणे आवश्यक आहे. समर्थ रामदास स्वामींनी श्रीराम भक्तीचा प्रसार केला. भक्ती म्हणजे केवळ देवपूजा नसून उत्तम चारित्र्य, कर्तव्य आणि समाजसेवा हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. लोकमान्य परंपरेनुसार महाराष्ट्रात सर्वत्र म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती समर्थ रामदास स्वामींनी रचल्याचं मानले जाते. अनेक अभ्यासकांनी ही परंपरा स्वीकारली असली तरी या विषयावर काही ऐतिहासिक मतभेदही आढळतात. मात्र ही आरती शतकानुशतके महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनली आहे. आजच्या काळात समर्थ रामदास स्वामींबद्दल विविध प्रकारच्या टीका केल्या जातात. काही टीका ऐतिहासिक अभ्यासाच्या दृष्टीने असतात, तर काही वेळा सामाजिक किंवा राजकीय वादांच्या पार्श्वभूमीवरही त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले जाते. इतिहासाचा अग्रीड करताना प्रश्न विचारणे योग्य असले तरी कोणत्याही महान व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन करताना त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा, साहित्याचा, कार्याचा आणि त्या काळाच्या परिस्थितीचा विचार करणे आवश्यक असते. एखादा संत किंवा महापुरुष यांचे मूल्यमापन काही निवडक संदर्भांवर किंवा अपूर्ण माहितीनुसार करणे योग्य ठरत नाही. त्यांच्या विचारांचा अभ्यास, त्यांनी केलेले समाजकार्य आणि त्यांच्या ग्रंथांचा आशय यांचा सखोल विचार केला तर त्यांच्या कार्याची खरी उंची लक्षात येते. समर्थ रामदास स्वामींनी हजारो लोकांमध्ये आत्मविश्वास जागवला, संघटन शक्ती वाढवली, सदाचार शिकवला आणि समाजात कर्तव्य भावना निर्माण केली. म्हणूनच त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम आहे. महापुरुषांबद्दल मतभेद असू शकतात, अभ्यास होऊ शकतो, चर्चा होऊ शकते, पण ती अभ्यासपूर्ण, पुराव्यांवर आधारित आणि सभ्य भाषेत असावी. कारण समाजाला जोडण्याचे काम महापुरुष करतात. त्यांच्याविषयीचा संवादही समाजाला जोडणारा असला पाहिजे. समर्थ रामदास स्वामींचे संतपण हे कोणाच्या स्तुतीवर वाढत नाही आणि कोणाच्या टीकेने कमीही होत नाही. त्यांच्या ग्रंथातील विचार, त्यांनी घडवलेले संस्कार, त्यांनी दिलेली जीवनदृष्टी
आणि समाजासाठी केलेले कार्य हेच त्यांच्या महानतेचे खरे प्रमाण आहे. चला, टीका किंवा अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण स्वतः मनाचे श्लोक आणि दासबोध वाचूया, समजून घेऊया आणि आपल्या जीवनात त्यातील चांगले विचार आचरणात आणूया. हाच समर्थ रामदास स्वामींना खरा नमस्कार ठरेल.